आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपण एक काम करूया का? आपण पेस्ट कंट्रोल करून घेऊया का? ऍब्सोल्युटली. दर 6 महिन्याला पेस्ट कंट्रोल करायलाच पाहिजे. पण काय आपली खूप गडबड चालली होती घरात, त्यामुळे जमलं नाही. पण आता करूया. नाही नाही, करेक्ट आहे ते. उगाच अनहायजेनिक नको घरात, कशाला उगाच आजारपणानं आमंत्रण. करून घेऊया पेस्ट कंट्रोल. काय मामा? अक्षय काम कर, ताबडतोब पेस्ट कंट्रोल करून घे. आपण नेहमी ज्यांच्याकडनं करून घेतो ना त्यांनाच फोन कर. येस मामा. मी करू का फोन? चालेल का? माझ्याकडे आहे त्यांचा नंबर. कर. विचारायचं काय त्यात? करून टाक, बोलवून घ्या असंच. ओके. पण आजच पेस्ट कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला घरी थांबता येणार नाही. नाही म्हणजे आपण सगळे तर ऑफिसला जाऊ, पण आजी आणि काकांचं काय? त्यांना काय ड्रायव्हर बरोबर फार्म हाऊसवर पाठवून दे. 11 पर्यंत येतील ती माणसं. तोपर्यंत आपण सगळे निघूया बाहेर. तुझं कसं काय? मी येते ऑफिसला. नाही पण मला काय वाटतं, घरात आपल्यापैकी कोणीतरी हवं ना ती माणसं येतील तेव्हा. तर तू थांबशील का घरी? पण ते तर आपल्या नेहमीच्या ओळखीतलेत आणि ममांना ते ओळखतात, तर त्यांच्यावर आपण काय लक्ष वगैरे ठेवायचं, बरोबर की नाही? हिला थांबू दे ना. तू थांब. थांब म्हणजे सगळ्यांवर नीट लक्ष ठेव. ठीक आहे मम्मा, मी बघते. नाही आराध्या, तू घरीच थांब. कसं आहे, कामात ही माणसं ना हलगर्जीपणा करतात. म्हणून तू घरी थांबणं फार गरजेचं आहे आणि लक्ष ठेव त्यांच्यावर. हा हो बाबा. ग्रेट. प्लॅन नुसार पहिली स्टेप तर क्लिअर झाली आहे. पेस्ट कंट्रोलची आयडिया करेक्ट वर्क होणार आहे. सगळे घराबाहेर गेले की मला फाईल शोधायला वेळ मिळेल. म्हणजे काही करून फाईल शोधावीच लागेल, कारण तेवढाच वेळ आराध्य आपल्याकडे. पण मी एकटी सगळं कसं मॅनेज करणार? कोणीतरी मदतीला हवं. आराध्याचा फोन. हा आराध्या, बोल की. स्वानंदी, कशी आहेस तू? आता तब्येत कशी आहे तुझी? मी बरी आहे अगं, पण तुझ्या आवाजाला काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? काही झालंय का तिकडे? नाही हो, म्हणजे मला ना कळत नाही, मी तुला कसं सांगू. काय झालं आराध्या? स्वानंदी, मला तुझी मदत हवी आहे. आता काय केलं तुझ्या सासूबाईंनी? त्यांचं ते नेहमी आपलं सुरूच असतं. मला त्रास देत होत्या तेवढं ठीक आहे, पण आता आई बाबांना सुद्धा त्रास द्यायची एक संधी सोडत नाहीयेत त्या. म्हणून मी ठरवलंय की त्यांना आता एक्सपोज करायचंय. एक्सपोज? पण नक्की काय करणार आहेस तू? म्हणजे त्यांना एक्सपोज करण्यासाठी मला पुरावे मिळवायचेत. पुरावे? अगं पण पुरावे मिळतील कसे तुला? ते मिळणार नाहीयेत स्वानंदी, ते आपल्याला मिळवावे लागतील. आणि मला माहिती आहे ते पुरावे इथे आमच्या घरातच आहेत. तू काय बोलतेय ना, मला काही बी कळत नाहीये. स्पष्ट सांग की. म्हणजे सासूबाईंनी ते पुरावे कुठेतरी आमच्या घरात सेफ जागी लपवून ठेवलेत, पण आता ते मला शोधावे लागतील. पण सगळे घरात असतील तर ते शोधता येणं पॉसिबल नाही. म्हणून मी पेस्ट कंट्रोलचा घाट घातलाय. त्यानिमित्ताने सगळे थोड्या वेळासाठी बाहेर जातील आणि सासूबाईंना पण संशय येणार नाही. अरे वा, भारी आयडिया आहे की. तुला कसं काय सुचलं? आपल्या माणसांच्या जीवावर कोणी असं उठलं असेल ना की त्याला उत्तर द्यायला सगळं सुचतं. पण मला ना कळत नाहीये मी एकटी सगळं हे कसं मॅनेज करणार आहे. म्हणजे त्या फाईल्स पण मला शोधायच्या आहे आणि सगळ्यांवर लक्ष पण ठेवायचं आहे. त्यासाठी मला कोणाची तरी मदत लागेल. आणि तुला पण हॉस्टेलमधून बाहेर निघता येणार नाही. कोणीतरी विश्वासाचा माणूस पाहिजे ग. आराध्या, माझ्या माहितीतली अशी एक व्यक्ती आहे विश्वासातली, जी तुला मदत करू शकेल. कोण? अगं मणी सर. मणी सर? होय, मणी सर. मी तुला त्यांच्या पार्टी ऑफिसचा नंबर पाठवते. ते तिथंच असतील. तू त्यांना फोन कर आणि सगळं सांग. ते करतील तुला मदत. ठीक आहे स्वानंदी, थँक्यू सो मच. थांब, मी नंबर पाठवते.
पाठवला बघ. ठीक आहे, मी कॉन्टॅक्ट करते आणि तुला अपडेट देत राहीन. थँक्यू. वेडी आहेस का आराध्या तू? थँक्यू कसलं आलंय त्यात? आणि आता काय महत्वाचं आहे, तुझ्या त्या सासूबाईंना यशोधराला एक्सपोज करणं. आणि मला माहिती आहे तू हे करशील, त्यासाठी तुला ऑल द बेस्ट. आणि काही लागलं ना तर कळव मला. थँक्यू. मी तुला अपडेट देत राहीन. तू काळजी घे. चालेल, तू पण काळजी घे. हॅलो, आराध्या देसाई बोलते. स्वानंदीने पार्टी ऑफिसचा नंबर दिला मला. स्वानंदीने तुम्हाला पार्टी ऑफिसचा नंबर दिलाय? सॉरी, खरं तर मी तुम्हाला आज थोडा त्रास देणार आहे, पण मला तुमची मदत हवी आहे. हो, सांगा ना. अच्छा, ओके, एवढंच ना. हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण सगळे पुरावे फाईल शोधून काढूया. मला तुम्ही फक्त लोकेशन पाठवून ठेवा आणि घरी कोणी नसेल तेव्हा मला एक फोन करून सांगा. थँक्यू सो मच. खरंच तुमचे आभार कसे मानू मला कळत नाहीये. अहो, त्यात आभार काय मानायचे? तुम्ही स्वानंदीच्या मैत्रीण आहात आणि मैत्रीत इतना तो बनताय ना. मी लोकेशन पाठवते. येस, हो. हॅलो. हॅलो. सगळे घराबाहेर पडलेत. उत्तम, मी पोहोचतो लगेच. मला तुमचं लोकेशन माहिती आहे, फार वेळ लागणार नाही. 10 मिनिटात पोहोचतो. ओके, मिशन ऑन. ओके ओके, मिशन ऑन. ज्या फाईलसाठी पुराव्यांसाठी एवढा टापिटा केलाय ते हातात पडू देत रे. या पेस्ट कंट्रोल करायचंय. वरची पहिली रूम सोडली तर उरलेल्या सगळ्या रूम मध्ये व्यवस्थित पेस्ट कंट्रोल करायचंय. ठीक आहे? ओके मॅडम. मणी वेळेवर येतील ना. काहीही झालं तरी आज फाईल मिळालीच पाहिजे. आराध्या मॅडम, एवढा उशीर का झाला? सगळे आलेत, चला आता पटापट कामाला लागा. काय हरकत नाही, लगेच सगळं साफ करतो. तुमच्या त्या यशोधरा मॅडम पासून सगळ्यांना भुईसपाट करूयात. तुम्हाला कसं माहिती? कोण आहात तुम्ही? घ्या, मला वाटलेलंच तुम्हाला ओळखणार नाही. पहिल्यांदा भेटतोय ना आपण. मणी, स्वानंदीचा मित्र. आय एम सो सॉरी. आराध्या, खरंच सॉरी, मी ओळखलं नाही तुम्हाला. अहो सॉरी काय म्हणताय, मीच मस्करी केली. पण एक सांगू, स्वानंदीने तुमच्याबद्दल जे सांगितलं ना, हुबेहूब तशाच आहात. कौतुक आहे तुमचं. माझं कौतुक? का बरं माझं कौतुक? अहो का नको, तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी इतकं काही करताय, ग्रेट येते. आपल्या कुटुंबासाठी आपण नाही करणार तर कोण करेल? खरंच. पण यशोधरा सरनाईक सारख्या बाई विरुद्ध लढणं सोपं नाहीये. आपण तुमच्या या लढाईत माझा खारीचा वाटा याचा मला आनंद आहे. खारीचा वाटा नाही,
आज जर तुम्ही आला नसतात ना तर हा सगळा प्लॅन मी करूच शकले नसते. तुम्ही उगाच असो, फार वेळ न जाऊ देता आपण कामाला लागूयात का? हो. हा, कुठली रूम? वरती संजय मामांची रूम. या दाखवते. चल. या. तुम्ही इथे बघा, मी इथे बघते. हो. या, आय एम ऑन माय वे. या. हो, पोहोचतेच आहे. ओके. ओ गॉड, लॉकरच्या चाव्या घरीच राहिल्या. नम्रताला घरी तर कोणीच नाहीये. इट्स ओनली आराध्या. नाही. अब ड्रायव्हर, गाडी घरी घेऊन चल. कमॉन कमॉन, क्विक. तुम्हाला सापडली? नाही. पण ताई, मला असं वाटतं आपण दोघांनी इथे शोधत बसणं खूप रिस्की आहे. बाहेर कोणी आलं तर आपल्याला कळणार नाही. कोणी आलं आणि आपल्याला असं शोधताना बघितलं तर प्रॉब्लेम येईल. पण मग आता काय करायचं आपण? मी बाहेर थांबतो, तुम्ही आतमध्ये शोधा. ठीक आहे. काय झालं तर मला कळवा. काय काय करताय तुम्ही? तुम्ही इथे काय करताय आणि मला मला का हात लावताय तुम्ही? काय करताय म्हणजे? एवढी सुंदर मुलगी समोर असताना हात नाही लावायचा? काय बोलताय तुम्ही? माझ्यावरती हात उचलतेस? माझ्यावरती हात उचलतेस? सोडा मला. माझ्यावरती हात सोडा मला. उचलतेस? कोणी आहे काय आहे? प्लीज. मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. चुकलं माझं. परत नाही होणार माझ्याकडून असं. यानंतर कुठल्या स्त्रीकडे वाईट नजरे बघितलं ना, डोळे काढून हातात देईल. नाही, परत नाही होणार माझ्याकडून असं. चल निघ.
आज तुम्ही नसतात तर काय झालं असतं. थँक्यू सो मच. नाही नाही, थँक्यू म्हणायची काही गरज नाही. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात तुमच्यासारखा एक भाऊ असायलाच हवा. हो, पण स्वतःचं रक्षण करण्यासाठी भावाची नाही, हिमतीची गरज आहे. जेवढी ताकद आमच्यात आहे तेवढीच ताकद तुमच्यातही असते. खरे. थँक्यू. बर, आभार नको. फाईल सापडली? नाही. बर, शोधा लवकर, मी आहे बाहेर. हो हो. काळजी घ्या. फायनली तुमच्या पापांचा घडा भरलाय सासूबाई. आता तुम्ही दिवस मोजायला सुरुवात करा. नाही, ही फाईल माझ्याजवळ ठेवून घरात कुठेही लपवून उपयोग नाहीये. कुणाच्याही हाती लागायला नको. त्यापेक्षा ही फाईल मी मणी सरांकडेच दिली तर, म्हणजे ती सेफ राहील आणि योग्य वेळी त्यांच्याकडून ती फाईल घेता पण येईल. आराध्याताई, फाईल सापडली. उत्तम. पण खाली कोणीतरी आलंय. गाडीचा आवाज आला होता. कोण आलं असेल? कोणी असू शकत. तुमच्या सासूबाई. पण त्या का आल्या असतील? आधी फाईल ठेवणं गरजेचं आहे. बॅगमध्ये टाका.
तुला यांच्यावर लक्ष ठेवायला घरी थांबायला सांगितलंय, फोन मध्ये बिझी राहायला नाही. तेच करते सासूबाई. आणि असंही तुमच्या नेहमीच्या पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस मधली माणसं आहे, त्यामुळे काही करणार नाही. डोंट वरी. तरी सुद्धा लक्ष असू दे. अलीकडे कोणावरही भरोसा ठेवता येत. हे खरंय, कोणावरही भरोसा ठेवता येत नाही. डोंट ट्राय टू ऍक्ट स्मार्ट. नॉनसेन्स. काय तुमच्या सासूबाई अचानक कशा आल्या? माहित नाही, त्यांचं काहीतरी काम असेल, पण त्यांना संशय आला असेल तर आपल्यावर. नाही आला तर आला, आपलं काम तर झालंय ना. नाही नाही नाही, अजून काम झालं नाहीये. तुम्ही खरं तर माझी खूप मदत केली, पण अजून एक मदत कराल प्लीज? सांगा काय. ही फाईल तुमच्याकडे जपून ठेवा प्लीज. नाही म्हणजे हरकत नाही, पण का? आता जर त्यांना कळलं ना की फाईल घरात नाहीये, तर त्या घरभर शोधतील आणि सगळं घर डोक्यावर घेतील, पण तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणून प्लीज तुमच्याकडे ठेवा. गॉट इट, मी ठेवतो माझ्याकडे. पण सॉरी, तुम्ही आणि स्वानंदी सारखाच विचार करता, त्यांनाही असं अचानक छान छान सुचतं. पण डोंट वरी, मी फाईल सांभाळून ठेवतो. हो, मला वाटतं आता तुम्ही निघायला हवं. त्यांनी तुम्हाला बघण्याच्या आत, आणि फक्त तेवढी फाईल जपून ठेवतो आणि तुम्हाला गरज पडेल तेव्हा आणूनही देतो. शब्द आहे माझा. थँक्यू. ऑल द बेस्ट आणि काळजी घ्या.